वैवारीला सुरुवात करणार आहोत। गुड इव्हनिंग। ओके, बघा आज आपण वैवारीला सुरुवात करणार आहोत। वैवारी भाग 1। तर आता बघा वैवारीवरची उदाहरणं सोडवताना काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असाव्या लागतात। अनिल कोळपे रेकॉर्डरमध्ये टाकणार आहात का सर अंकगणित मध्ये? हो, अंकगणित बुद्धिमत्ता दोन्ही बॅचमध्ये हा टॉपिक येऊन जाईल। अनिकेत पुले लसावीचा एक भाग आहे, लसावीचा एक भाग शिल्लक राहिला। लसावीचा उद्याला आपण एक भाग घेऊन टाकू। तर विद्यार्थी मित्रांनो, वैवारी भाग 1, वैवारी भाग 1ला आपण सुरुवात करणार आहोत। वैवारीचे उदाहरण सुरुवात करण्याच्या अगोदर काही आपल्याला बेसिक गोष्टी माहिती असाव्या लागतात। त्या बेसिक गोष्टी नेमक्या कोणत्या हे आपण थोडक्यामध्ये बघू। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, वैवारीमध्ये बघा एकाचे वय दुसऱ्याच्या वयाच्या काहीतरी पटीमध्ये दिलेले असते। बघा वैवारीमध्ये एकाचे वय दुसऱ्याच्या वयाच्या काहीतरी पटीत दिलेले असते। तर ती पट म्हणजे जे उदाहरणामध्ये दिलेली जी बेटा पट आहे, तर हे जे पट असते ना, पट म्हणजेच गुणोत्तर असते। पट म्हणजेच काय असते बेटा? गुणोत्तर असते। पट म्हणजेच काय असते? गुणोत्तर असते। आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर असं म्हणलं की एचे वय, बघा एचे वय बीच्या वयाच्या, एचे वय बीच्या वयाच्या 4/3 पट आहे असं जर म्हणलं, बघा एचं वय बीच्या वयाच्या 4/3 पट आहे असं जर म्हणलं, तर विद्यार्थी मित्रांनो ए आणि बी ह्या दोघांच्या वयाचं गुणोत्तर काय होते? बघा एचं वय बीच्या वयाच्या, बघा एचं वय बीच्या वयाच्या 4/3 पट आहे। ज्याच्या सोबतच्या हा प्रत्यय आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्या सोबतच्या हा प्रत्यय आहे त्याच्या खाली पट्टीतली छेदामधली संख्या घ्या। एचं वय बीच्या, च्या प्रत्यय कोणासोबत आहे बेटा? बी सोबत। मग बी सोबत च्या प्रत्यय असेल तर पट्टीतली छेदातली संख्या बीच्या खाली लिहा, अंशामधली संख्या एच्या खाली लिहा। म्हणजे ए आणि बी ह्या दोघांचं जे गुणोत्तर आहे ते 4/3 आहे। बा ए आणि बी ह्या दोघांचं गुणोत्तर काय बेटा? 4/3 आहे, 4/3 आहे। आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, रामचे वय श्यामच्या वयाच्या, रामचे वय श्यामच्या वयाच्या 9/7 पट आहे, 9/7 पट आहे। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एक आहे राम आणि दुसरा कोण आहे बेटा? श्याम। या दोघांचं वय, रामचं वय श्यामच्या वयाच्या 9/7 पट आहे। रामचं वय श्यामच्या, रामचं वय श्यामच्या च्या प्रत्यय कोणासोबत आहे बेटा? श्याम सोबत। म्हणून ज्याच्यासोबत च्या प्रत्यय आहे त्याच्या खाली पट्टीतली छेदातली संख्या घ्या। श्यामच्या खाली छेदातली संख्या लिहा 7 आणि रामच्या खाली लिहा बेटा 9। तर राम आणि श्याम या दोघांचं गुणोत्तर बेटा 9 जसे का 7। पट म्हणजे काय असते? गुणोत्तर। पट म्हणजे बेटा गुणोत्तर असते, गुणोत्तर पट म्हणजे गुणोत्तर असते। आता जर समजा असं म्हणलं विद्यार्थी मित्रांनो, वडिलांचे वय, बा वडिलांचे वय वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट आहे असं जर म्हणलं, तर एक आहे वडील आणि दुसरा आहे मुलगा। तर वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 4 पट, मुलाचं वय जर बेटा 1 असेल तर वडिलाचं वय किती असणार? 4। 1च्या 4 पट 4, म्हणजे वडील आणि मुलगा या दोघांचं प्रमाण काय होईल बेटा? 1/4। दोघांचं प्रमाण काय होईल? 1/4। दोघांचं प्रमाण काय होईल बेटा? 1/4। जर समजा असं म्हणलं, बघा पीच्या वयाच्या, बघा पीच्या वयाच्या 4.1/2 पट, 4.1/2 पट क्यूचे वय आहे। वा पीच्या वयाच्या 4.1/2 पट क्यूचे वय आहे। तर पी आणि क्यू ह्या दोघांच्या वयाचं प्रमाण, वा 4.1/2 म्हणजे काय होईल? 4 2 8 आणि काय होईल? 9/2 होईल। 4.1/2 पूर्णांक अपूर्णांकाचा अपूर्णांकामध्ये घेऊन चला, तर हे काय होईल बेटा? 4 2 8, 8 आणि 1 9/2। बघा पीच्या वयाच्या 9/2 पट, पीच्या वयाच्या 9/2 पट कोणाचं वय आहे? क्यूचं। पीच्या वयाच्या च्या प्रत्यय कोणासोबत आहे? पी सोबत। पीच्या वयाच्या च्या प्रत्यय बेटा पी सोबत आहे। पीच्या खाली पट्टीतली छेदातली संख्या लिहा आणि अंशामधली संख्या कोणाच्या खाली लिहायचं? क्यूच्या। पी आणि क्यू ह्या दोघांचं गुणोत्तर काय होईल बेटा? 2/9 होईल। हे गुणोत्तर लक्षात आलं का तुमच्या बेटा? गुणोत्तर लक्षात आलं का? चला लवकर बेटा रिप्लाय द्या। जे तुमचे मित्र आहेत त्या मित्रांना कल्पना द्या। सर्वांसाठी मोफत असेल हा टॉपिक।
आपण वैवारी हा जो टॉपिक आहे फ्री डेमो बॅच मध्ये घेत आहोत ते सर्वांसाठी मोफत आहे। तुम्ही सर्व तुमचे जे मित्र आहेत त्या मित्रांना या टॉपिकची कल्पना द्या। बघा आता पुढचा नियम काय म्हणते बघा, एच्या वयाच्या 3.1/2 पट बी चे वय आहे 3.1/2 पट बी चे वय आहे, तर ए आणि बी ह्या दोघांचं गुणोत्तर बघा। 3.1/2 म्हणजे काय होईल, 3 दूनी 6 ने काय होईल बेटा 7/2 होईल, 7/2। एच्या वयाच्या 7/2 पट बी चं वय आहे, एच्या वयाच्या 7/2 पट बी चं वय आहे, तर च्या प्रत्यय बेटा ए सोबत आहे का बी सोबत आहे? एच्या च्या प्रत्यय कोणासोबत आहे बेटा? ए सोबत। च्या प्रत्यय कोणासोबत आहे? ए सोबत। म्हणून एच्या वयाच्या ज्याच्या सोबत च्या प्रत्यय आहे त्याच्या खाली पटीतली छेदातली संख्या लिहा, अंशातली संख्या बी च्या खाली ए आणि बी या दोघांचं गुणोत्तर काय बेटा 2/7। पट म्हणजे गुणोत्तर असते, पट म्हणजे गुणोत्तर असते, पट म्हणजे गुणोत्तर असते। वैवारीवरचे जे उदाहरण आहेत ते आपल्याला गुणोत्तराच्या स्वरूपामध्ये मांडणी करून सोडवायचं आहे, म्हणून हे पट जे आहे गुणोत्तर हे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा। नमस्कार नमस्कार नमस्कार। तर पुढचा नियम काय आहे बघा, राम व त्याची आई यांच्या वयाचे गुणोत्तर राम व त्याची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 5/8 आहे। राम व आई यांच्या वयाचे गुणोत्तर 3/8 आहे। जर इथे एक तुम्हाला नियम सांगायचा आहे, राम आणि त्याची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 3/8 आहे, 3/8 आहे। आणि रामच्या जन्माच्या वेळी बघा, रामच्या जन्मावेळी आईचे वय, रामच्या जन्मावेळी आईचं वय 25 वर्ष असेल, रामच्या जन्माच्या वेळी आईचं वय 25 वर्ष आहे, तर त्या दोघांचे आजचे वय किती? गोपाळ अक्कमवाड सर, तुम्ही कुठे आहात? दिसत नाही तुम्ही, कोणत्या सरला म्हणत आहे तुम्ही? गोपाल, कोणते सर दिसणार चालले तुम्हाला? बघा आता विद्यार्थी मित्रांनो, एक आहे राम आणि दुसरी कोण आहे ते रामची आई, तर या दोघांच्या वयाचं गुणोत्तर काय बेटा 3/8। आणि उदाहरणामध्ये 25 वर्ष वय दिलं बघा, हे 25 वर्ष कोण आहे? 25 वर्ष वय कोणाचं आहे? आईचं वय आहे। 25 वर्ष कोणाचं वय आहे? आईचं वय। तर आईचं वय किती वर्ष आहे बेटा? 25 वर्ष। पण हे आईचं वय 25 वर्ष कधीचं आहे? बघ, आईचं वय 25 वर्ष कधीचं आहे? रामच्या जन्माच्या वेळी। हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। बघा, मुलाच्या जन्माच्या वेळी, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मुलाच्या जन्माच्या वेळी आई किंवा वडिलांचं जे वय असते बघा, मुलाच्या जन्माच्या वेळी आई किंवा वडिलांचं वय म्हणजे त्या दोघांच्या वयामधला फरक असतो। मुलाच्या जन्माच्या वेळी आई किंवा वडिलांचं जे वय असते ते त्या दोघांच्या वयामधला फरक राहतो। सर बेसिक चालू आहे का? बेसिक चालू आहे, उदाहरणाला आणखी सुरुवात झाली नाही। लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, राम आणि त्याची आई आहे। राम ज्यावेळी जन्मला बेटा त्यावेळी तो 0 वर्षाचा होता आणि त्याच वेळी आईचं वय किती वर्ष आहे असं दिलं? 25 वर्ष। राम ज्यावेळी जन्मला त्यावेळी बेटा तो 0 वर्षाचा आहे आणि त्याच वेळी आईचं जे वय आहे ते किती वर्ष आहे? 25 वर्ष। बेटा आपण असं म्हणू शकतो की आई जी आहे, आई ह्या रामपेक्षा 25 वर्षांनी काय आहे? मोठी आहे। म्हणजे त्या दोघांच्या वयामधला फरक किती वर्ष आहे बेटा? दोघांच्या वयामधला फरक किती वर्ष आहे? 25। मुलाच्या जन्माच्या वेळी आई किंवा वडिलांचं वय म्हणजे त्या दोघांच्या वयामधला फरक असतो। मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, रामचं वय 3, आईचं वय 8 आणि या दोघांच्या वयामधला फरक किती आहे?
5, आईचं वय काय दिलं बेटा 25, आईचं वय काय दिलं 25, त्यावरून रामचं आईचं वय काढता येते. सॉरी फरक दोघांच्या वयामधला फरक 25, 5च्या 5 पट 25, 8ची 5 पट करा, 3ची 5 पट करा, 3ची 5 पट केलं रामचं वय, आईची 5 पट केलं 8 पंचे 40, कुणाचं वय आईचं. रामचं आजचं वय 15 आहे, आईचं आजचं वय 40 आहे. याच्यावर एक तुम्हाला नियम लक्षात ठेवायचा आहे. मुलाच्या जन्माच्या वेळी आई किंवा वडिलांचं जे वय असते, मुलाच्या जन्माच्या वेळी आई किंवा वडिलांचं वय म्हणजेच त्या दोघांच्या वयामधला फरक असतो. मुलाच्या जन्माच्या वेळी आई किंवा वडिलांचे वय म्हणजे त्या दोघांच्या वयामधला काय असतो बेटा फरक असतो. त्या दोघांच्या वयामधला काय असतो फरक असतो. पुढचा नियम काय म्हणतो बघा. वडील मुलाला म्हणाले, हा एक नियम समजून घ्या. वडील मुलाला म्हणाले, वडील मुलाला म्हणाले, वडील मुलाला म्हणाले, कॉमा इनवर्टेड कॉमामध्ये, बेटा तुझ्या जन्माच्या वेळी, बेटा तुझ्या जन्माच्या वेळी, तुझ्या जन्माच्या वेळी माझे वय, तुझ्या जन्माच्या वेळी माझे वय, तुझ्या जन्माच्या वेळी माझे वय तुझ्या आजच्या वया इतके होते, तुझ्या आजच्या वया इतके, तुझ्या आजच्या वया इतके होते. जर वडिलांचे, बेटा जर वडिलांचे आजचे वय, वडिलांचे आजचं वय 38 वर्ष असेल, वडिलाचं आजचं वय 38 वर्ष असेल, तर मुलाचे वय किती, मुलाचे आजचे वय, मुलाचे आजचे वय किती, मुलाचे आजचे वय किती. इथे एक आपल्याला नियम समजून घ्यायचा आहे. 19 19 67 49. तुमचं नाव काय बेटा, नाव वडील मुलाला म्हणाले, बेटा तुझ्या जन्माच्या वेळी माझं वय तुझ्या आजच्या वयात का होतं, तर त्या मुलाचं आजचं वय, जर वडिलांचं आजचं वय 38 वर्ष असेल तर मुलांचे आजचे वय किती हे आपल्याला काढायचं आहे. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे एक आपल्याला एक नियम समजून घ्यायचा आहे. नियम समजायचा आहे. मुलगा आणि वडील, मुलगा आणि वडील, मुलगा आणि वडील हे आपण मुलाच्या जन्मावेळी घेऊ, मुलाच्या जन्मावेळी, आणि हे त्यांचं आजचं वय घेऊ. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मुलाचं आजचं वय गृहीत धरा की 25 वर्ष आहे, आणि मुलगा ज्यावेळी जन्मला त्यावेळी तो 0 वर्षाचा असेल. मुलगा ज्यावेळी जन्मला त्यावेळी तो 0 वर्षाचा आहे. मुलाचं आजचं वय किती घेतलं आपण 25. नियम काय आहे समजून घ्या. नियम काय घ्यायचा आहे आपल्याला बघा. वडील मुलाला म्हणाले, वडील मुलाला म्हणाले, तुझ्या जन्माच्या वेळी माझं वय तुझ्या आजच्या वयात का होतं. मुलाच्या जन्माच्या वेळी वडिलाचं वय मुलाच्या आजच्या वयात का, म्हणजे मुलाचं आजचं वय 25 आहे, तर वडिलांचं मुलाच्या जन्माच्या वेळी वय किती होईल 25. किती होईल बेटा 25 होईल. मग तुम्ही मला आता सांगा, मुलाचं वय 0 वरून 25 झालं म्हणजे 25 न वाढलं, तर वडिलांचं वय सुद्धा 25 न वाढणार. मुलाचं वय इकडं 25 न वाढलं, वडिलाचं वय 25 न वाढणार. 25 आणि 25 काय होईल 50 होईल. म्हणजे मुलाच्या जन्माच्या वेळी वडिलांचं वय मुलाच्या आजच्या वयात होतं असं जर दिलं असेल, तर अशा उदाहरणामध्ये बेटा वडिलांचं वय आणि मुलाचं वय या दोघांच्या वयाचं प्रमाण काय असेल 1:2 असेल. मुलाचं वय वडिलाच्या वयाच्या काय असेल बेटा निम्म असते. मुलाचं वय वडिलाच्या वयाच्या निम्म. मग या उदाहरणामध्ये बघा, मुलगा आहे आणि वडील आहे, मुलगा आहे वडील आहे, हे आजचं वय. वडिलाचं आजचं वय किती वर्ष आहे 38. जर मुलाचं आजचं वय काढायचं म्हणलं तर वडिलाचं जेवढं वय आहे त्याचं निम्म राहते. 38चं निम्म काय होईल बेटा 19 होईल. 38चं निम्म काय होईल 19. मुलाचं आजचं वय किती वर्ष आहे 19. बघा आता आपण पुढच्या नियमाकडे जाऊ. ए व बी दोघं जण आहेत बघा. ए व बी यांचे, ए व बी यांचे 5 वर्षापूर्वी सरासरी वय, ए व बी यांचं 5 वर्षापूर्वी सरासरी वय 25 वर्षे होतं.
ए व बी यांचं 5 वर्षापूर्वीचं सरासरी वय 25 वर्ष होतं. प्रवीण कदम, जय शिवराय, जय शिवराय. आवाज वगैरे क्लिअर आहे बेटा? आवाज क्लिअर आहे सर्वांचा? सगळ्यांना समजत आहे का बेटा? रिप्लाय द्या एकदा. आपण आणखी उदाहरणाला सुरुवात केलो नाही बेटा. आपण काही बेसिक गोष्टीचे नियम घेऊ, बेसिक गोष्टी जे काय आहेत नियम ते घेऊ आणि नंतर उदाहरणाला आपण लागली सुरुवात करणार आहोत. सलग बेटा आज 2 तास सलग न थांबता 2 तास चालेल वैवारी. जास्तीत जास्त उदाहरणं आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. सलग 2 तास वैवारीवरचे लेक्चर होईल, वैवारीवरचेच उदाहरणं होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पुढचा नियम काय पुढचा नियम काय आहे बघा. आता हा नियम काय म्हणतो बघा. 5 ए व बी यांचं किती जण आहेत? 2 जण आहेत बघा. ए व बी यांची 5 वर्षापूर्वीची सरासरी किती आहे? 5 वर्षापूर्वीची सरासरी काय बेटा? 25 आहे. त्यावरून आजची सरासरी जर म्हणलं, तर बेटा फक्त काय करायचं? +5 करा. 25 आणि 5 काय होते? 30. 25 आणि 5 काय होईल? 30. जर 3 वर्षानंतरचे सरासरी जर म्हणलं तर फक्त काय करायचं? +3 करा. 30 आणि 3 काय होईल बेटा? 33 होईल. 30 आणि 3 काय होईल? 33. कधी असं करायचं? कधी करायचं बेटा? कधी करायचं? जर सरासरी म्हणलं 5 वर्षापूर्वीची सरासरी 25 आहे, आजची सरासरी काढायचं +5 करा आणि 3 वर्षानंतरची सरासरी काढायचं तर काय करायचं बेटा? +3 करा. आता जर सरासरीच्या ऐवजी जर बेरीज असलं असतं तर मग काय करायचं बघा. ए व बी 2 जण आहेत. ए व बी 2 जण आहेत. ए व बी ह्या दोघांच्या 5 वर्षापूर्वीची बेरीज गृहीत धरू की 50 वर्ष आहे. ए आणि बी 2 जण आहेत. लक्ष द्या, ए आणि बी 2 जण आहेत. दोघांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची जी बेरीज आहे ती 50 वर्षे आहे. 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे. तर आजची बेरीज जर म्हणलं तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आजची बेरीज जर म्हणलं तर 50 ला 50 अधिक 50 मध्ये 5 मिळवायचं का 5 गुणिले 2 10 मिळवायचं? सांगा बरं. 50 मध्ये फक्त 5 मिळवायचं का 5 गुणिले 2 10 मिळवायचं? आनंद कुंभार 10 ओके 10 मिळवायचं. 10 का मिळवायचं बघा. एचं वय बेटा 5 न वाढेल आणि बीचं ही वय 5 न वाढेल, म्हणजे 5 आणि 5 10 न वाढेल. वा एकाचं वय बेटा 5 न वाढणार. किती जण आहेत? 2 जण आहेत, म्हणजे 5 दोन्ही 10 न वाढणार. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, हे 10 आणि 50 काय होईल? 60. एकाचं वय 5 न वाढणार, 2 जण आहेत म्हणजे 5 दोन्ही 10 न वाढेल. जर 3 जण असते तर 5 × 15 न वाढेल. 4 जण असते तर 5 × 4 20 न वाढेल. जर म्हणलं की 7 वर्षानंतरची बेरीज म्हणलं, 7 वर्षानंतरची जर बेरीज म्हणलं, 7 वर्षानंतरची आजची बेरीज किती आहे बेटा? 60 आहे. 7 वर्षानंतरची म्हणलं म्हणून 7 घ्या. एकूण किती जण आहेत? 2 जण, म्हणजे 7 दोन्ही 14. 60 मध्ये 14 मिळवलं तर किती येते बेटा? 74 वर्ष येईल. सरासरी जर म्हणलं ना, सरासरी 5 वर्षापूर्वी सरासरी 25 आहे. आजची सरासरी म्हणलं तर फक्त +5 करा. मग ते 2 असो, 3 असो, 4 असो, 5 जण किती असो, सरासरी असेल तर फक्त +5 करा. जर बेरीज असेल तर सरासरी 5, एकूण 2 जण आहेत म्हणजे 5 गुणिले 2 किती न वाढेल? 10 न. बेरीज जर असेल तर जितकं वर्ष आहे ते वर्षाला एकूण व्यक्ती जेवढे आहेत त्यांनी गुणा. आता इथं 2 जण आहेत, एचं वय 5 न वाढणार, बीचं वय 5 न वाढणार, म्हणजे 5 दोन्ही 10 न वाढेल. ह्या दोन्हीमधला फरक लक्षात घ्या बेटा. ह्या दोन्हीमधला फरक लक्षात घ्या. सर दिसत नाही. काय दिसणार चाललंय बेटा? अर्जुन गुट्टे, अर्जुन दिसतंय का? बाकी सर्वांना दिसत आहे? दिसत आहे का? अर्जुन तुझा नेटवर्कचा प्रॉब्लेम, नेटवर्क तपासून घ्या. इकडून माझ्याकडून काही अडचण नाही बघा. क्लिअर आहे? ओके.
ज्या विद्यार्थ्यांना दिसत नसेल तर त्यांनी नेटवर्क तपासून घ्या, इकडून तर काही अडचण नाही। आता बघा, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, माझे 5 वर्षापूर्वी वय 30 वर्ष आहे। माझं 5 वर्षापूर्वी वय 30 वर्ष होतं। 5 वर्षापूर्वी वय 30 वर्ष होतं, तर 5 वर्षानंतर काय होईल? 5 वर्षानंतर काय होईल? 5 वर्षापूर्वी माझं वय 30 वर्ष होतं, तर 5 वर्षानंतर काय होणार? सुरवसे सोमनाथ 35, भाग्यश्री पाटील 35, शिवचरण 35, अनिकेत पोले 40, योगेश काकड 40, दत्ता बोडके, अरे रे 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 रे, लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या। बघा बघा, 5 वर्षापूर्वी वय किती वर्ष आहे? 30 वर्ष। त्यावरून 5 वर्षानंतर जर काढायचं झालं तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ह्या 30 मध्ये लगेच +5 करायचं नाही। 30 मध्ये +5 केलं तर काय झालं? 35। हे 35 चुकीचं आहे। हे पूर्वीवरून आपला नंतर जायचं आहे। पूर्वी आणि नंतरच्या मध्ये आजचा टप्पा आहे आज। पूर्वी आणि नंतरच्या मध्ये आजचा टप्पा आहे आज। मग 5 वर्षापूर्वी वय 30 वर्ष होतं, तर आजचं वय काय होणार बेटा? +5 करा। 30 आणि 5 काय होईल? 35। आणि 5 वर्षानंतर म्हणलं तर 35 मध्ये 5 मिळवलं बेटा किती होते? 40 होईल। 35 मध्ये जर 5 मिळवलं तर काय होईल बेटा? 40 होईल। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीवरून नंतर जर जाय झालं तर मधला टप्पा आहे बेटा आजचा। 5 वर्षापूर्वी वय 30 वर्ष होतं, तर आजचं काढायचं तर 35 होईल। आणि 5 वर्षानंतरचं जर म्हणलं तर काय होईल? 35 आणि 5 किती होते? 40। आज 35 आणि नंतर 5 वर्षानंतर म्हणलं 40 होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपण उदाहरणाला सुरुवात करू। पहिले उदाहरण तुमच्या समोर आहे बघा। सर्वांनी बेटा सोडवण्याचा प्रयत्न करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा, सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा। एकदम बेसिक लेवलचे आपण उदाहरण घेतले। आजचे जेवढे काही उदाहरणं होणार आहेत बेटा, ते आजपर्यंत पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये विचारलेले जे उदाहरणं आहेत ते त्या लेवलचे उदाहरणं आहेत, पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये आलेले उदाहरणं आहेत। पण 2 भावांच्या वयाचे गुणोत्तर 7:4 असून त्यांची बेरीज 66 आहे, तर लहान भावाचे वय किती? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एक भाऊ आहे मोठा, एक भाऊ आहे लहान, तर या 2 भावाच्या वयाचं गुणोत्तर, जे गुणोत्तर मोठा तो भाऊ मोठा, जे गुणोत्तर लहान तो भाऊ लहान, तर ह्या दोघांच्या वयाचं गुणोत्तर काय बेटा? 7:4 आहे। 24 वर्ष बरोबर आहे, 24 वर्ष बरोबर आहे। बघा, ए आणि बी हे एक मोठा भाऊ आहे, एक लहान भाऊ आहे, दोघांच्या वयाचं गुणोत्तर 7:4 आहे। गुणोत्तराला x प्रति लावा बेटा। मोठ्या भावाचं वय 7x आणि लहान भावाचं वय 4x। उदाहरणामध्ये काय दिलं बघा, त्यांची जी बेरीज आहे बेटा किती वर्ष दिलं? 66। मग मोठ्या भावाचं वय 7x, लहान भावाचं वय 4x, या दोघांची बेरीज किती आहे? 66। 7 आणि 4 दोघांची बेरीज करा बेटा। 11x बरोबर 66, x बरोबर 66, हे 11 भागाकारा जाईल। 66 ला 11 न भागलं तर कितीचा भाग जाईल बेटा? 6चा। लहान भावाचं वय म्हणलं तर 4 × 6 करा बेटा 24 होईल। आणि मोठ्या भावाचं वय म्हणलं तर 7 × 6 करा बेटा 42 होईल। लहान भावाचं वय विचारलं होतं, तर लहान भावाचं वय बेटा आहे किती? 24। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या गुणोत्तराला x प्रति लावा, गुणोत्तराला x प्रति लावा। 7x 4x दोघांची बेरीज 66, त्यावरून x ची किंमत काढा। आलेली x च्या किमतीनं त्या 7 ला आणि 4 ला गुणा, त्यांचं वय मिळते। तर अशा एवढ्या भानगडी करत बसू नका, ह्याला थोडंसं आपण संक्षिप्त रूपमध्ये करण्याचा प्रयत्न करू। तर 2 भाव आहेत बघा, आणि या 2 भावाच्या वयाचं गुणोत्तर दिलं, 2 भावाच्या वयाचं गुणोत्तर दिलं 7:4 दिलं। जे गुणोत्तर मोठा बेटा तो मोठा भाऊ, जे गुणोत्तर लहान ते लहान भाऊ। आणि उदाहरणामध्ये हे काय दिलं? 66, दोघांची बेरीज दिलं। मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, हे मोठ्या भावाचं वय 7 भाग, लहान भावाचं वय 4 भाग, आणि या दोघांची बेरीज केलं बेटा 11 भाग। उदाहरणामध्ये दोघांच्या वयाची बेरीज किती दिली? 66, त्यावरून त्यांचं वय मिळते बघा।
त्यावरून आपल्याला त्यांचं वय मिळते. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एक भाऊ मोठा एक भाऊ लहान आहे. दोघांचं प्रमाण काय 7:4. दोघांचं प्रमाण 7:4. उदाहरणामध्ये त्या दोघांची काय दिली बेटा, बेरीज दिली. मग 7 आणि 4 दोघांची बेरीज करा. 7 आणि 4 11. 11 भाग म्हणजे 66. बेरीज 66 दिली. 11च्या 6 पट 66. 4ची 6 पट करा. 7ची 6 पट करा. 7ची 6 पट 42. 4ची 6 पट 24. मोठ्याचं वय 42, लहानाचं वय 24 आहे. मोठ्याचं वय 42, लहानाचं वय 24. कुठं एक्स प्रत्यय वगैरे काही लावत बसण्याची गरज नाही. या पद्धतीने सोडवलं तर सोडवण्यासाठी सोपं जाईल. पुढचं उदाहरण काय म्हणते बघा. राम व लक्ष्मण यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. जर त्यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे तर 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होईल? 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होईल? 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होईल? आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, राम आणि लक्ष्मण यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. उदाहरणामध्ये काय दिलं बेटा, त्यांच्या वयाची बेरीज 40 वर्षे दिलं. रामचं वय आहे 3x, श्यामचं वय आहे बेटा 5x. दोघांच्या वयाची बेरीज 40. 5 आणि 3 8x बरोबर 40. तर x बरोबर 8 भागाकारा जाईल. 40ला 8 भागलं बेटा 5चा भाग जाते. जर त्यांचं जर आपण वय म्हणलं तर त्यांचं जर आपण वय म्हणलं, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं वय म्हणलं तर रामचं वय बघा, राम आणि लक्ष्मण दोघं जण आहेत. रामचं वय 3 गुणिले x किंमत 5 15. श्यामचं वय 5 गुणिले x किंमत 5 25. 15 आणि 25 हे कधीचं वय झालं? कधीचं वय झालं? आजचं. तर 10 वर्षानंतर प्रमाण म्हणलं, मग 10 वर्षानंतर म्हणलं म्हणून बेटा आपण त्या दोघांच्या वयामध्ये 10 प्लस करू. दोघांच्या वयामध्ये 10 प्लस करा. 10 वर्षानंतरचं म्हणलं तर 10 वर्षानंतर काय होईल बेटा, इथं 25 होईल आणि इथं 35 होईल. तर 5 5 25, 5 7 35. 10 वर्षानंतरचं गुणोत्तर म्हणलं तर 5 जसे काय होईल बेटा 7 होईल. 5 जसे काय होईल 7 होईल. 5 जसे 7 होईल. एवढं करण्याची गरज नाही बघा, एवढं करण्याची गरज नाही. समजून घ्या. एक कोण आहे बेटा, राम. दुसरा कोण आहे, लक्ष्मण. त्यांच्या वयाची काय दिलं, बेरीज दिलं. राम व लक्ष्मण यांच्या वयाचं प्रमाण काय आहे, 3 आणि 5. या दोघांच्या वयाची बेरीज केलं तर काय आहे, काय येईल, 3 आणि 5 8 येईल. उदाहरणामध्ये बेरीज किती दिली बेटा, 40 दिली. बेरीज किती दिली, 40. त्यावरून त्या दोघांचं वय काढता येते. दोघांचं वय काढता येते. दोघांचं जर वय काढायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो 8च्या किती पट 40 आहे, 5. 8च्या 5 पट 40. 5ची 5 पट करा. 3ची 5 पट करा. 5ची 5 पट केलं 15. 3ची 5 पट केलं 15. 5ची 5 पट केलं 25. त्या दोघांचं आजचं वय मिळालं बा. दोघांचं आजचं वय मिळालं. दोघांचं आजचं वय मिळालं. किती वर्षानंतरचं विचारलं, 10 वर्षानंतर. मग याचं 10 वर्षानंतर म्हणलं तर काय होईल बेटा, 25 होईल. आणि याचं 10 वर्षानंतर काय होईल, 35 होईल. 5 5 25, 5 7 35. प्रमाण आहे 5 जसे 7. 5 जसे काय बेटा 7 येईल. या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. या पद्धतीने सोडवता येईल. पुढचं उदाहरण काय ते बघा. पुढचं उदाहरण, काय बेटा याचं उत्तर, मनोजचे वय शिरीषपेक्षा 20 वर्षांनी जास्त आहे. 3 वर्षानंतर मनोजच्या वयाचे शिरीषच्या वयाचे असलेले गुणोत्तर 3:1 आहे. तर मनोजचे आजचे वय किती? मनोजचे आजचे वय किती? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एक आहे मनोज, दुसरा आहे शिरीष. आता मनोजचे वय शिरीषपेक्षा 20 वर्षांनी जास्त आहे असं म्हणलं. बघा, वय कमी असणं जास्त असणं म्हणजे त्या दोघांच्या वयामधला काय असतो बेटा, फरक असतो.
बघा, वय कमी असणे जास्त असणे म्हणजेच त्या दोघांच्या वयामधला काय आहे बेटा फरक आहे, त्या दोघांच्या वयामधला काय आहे फरक आहे। मग मनोज आणि शिरीष ह्या दोघांच्या वयामधला फरक आहे बेटा 20 वर्ष। 3 वर्षानंतर मनोजच्या वयाचे शिरीषच्या वयाचे असलेले गुणोत्तर। आपण पहिल्यांदा विचार करू बेटा 3 वर्षानंतरचं प्रमाण कधीचं दिलं, 3 वर्षानंतरचं दिलं। मग आपण 3 वर्षानंतरच्या वयाचा विचार करू। 3 वर्षानंतरचं गुणोत्तर 3:1 आहे। 3 वर्षानंतरचं गुणोत्तर 3:1 आहे। गुणोत्तर 3:1 वय कितीही वाढले, बघा त्या दोघांचं वय कितीही जरी वाढलं तर त्या दोघांच्या वयामधला फरक हा सारखा असतो। बघा, वय कितीही वाढले तर त्या दोघांच्या वयामधला फरक कसा असतो बेटा, सारखा असतो। समजून घेण्याचा प्रयत्न करा, समजलं नाही तर मला कमेंटमध्ये सांगा, मी परत समजून सांगतो। मनोजचं वय 3, शिरीषचं वय 1, दोघांच्या वयामधला फरक आहे बेटा 2। आणि उदाहरणामध्ये वयामधला फरक काय दिलं बेटा 20, वयामधला फरक दिलं 20, तर वयामधला फरक दिलं 20 तर त्यांचं वय काढून घेऊ। वयामधला फरक दिला बेटा 20 तर त्यांचं वय काढा, तर 2च्या 10 पट 20 आहे बघा, तर 1च्या 10 पट केलं तर 10 येईल आणि 3च्या 10 पट केलं तर काय होईल 30। मनोजचं वय 30 वर्ष, शिरीषचं वय 10 वर्ष, 30 आणि 10 मधला फरक कितीचा आहे बेटा 20चा। तर आपल्याला काढायला का सांगितलं हो, मनोजचं आजचं वय। मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, मनोजचं वय मिळालं 30 वर्ष पण कधीचं आहे, मनोजचं वय 30 वर्ष मिळालं पण कधीचं आहे, हे 3 वर्षानंतरचं आहे। 3 वर्षानंतर 30 वर्ष होणार असेल तर आजचं वय किती, 3 वर्षानंतर जर वय 30 वर्ष होत असेल तर आजचं वय काय होईल बेटा 30 वर्ष होईल, सॉरी आजचं वय काय होईल 27 वर्ष, आजचं वय काय होईल 27 वर्ष। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, परत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। एक आहे मनोज, दुसरा आहे शिरीष आणि उदाहरणामध्ये दोघांच्या वयामधला फरक दिलं बघा। मनोज आणि शिरीष ह्या दोघांच्या वयाचं प्रमाण 3:1 आहे आणि या दोघांच्या वयामधला फरक आहे बेटा 2 आहे। दोघांच्या वयामधला फरक आहे 2 आहे आणि उदाहरणामध्ये वयामधला फरक काय दिलं बेटा 20 वर्ष। 2च्या 10 पट 20, 1च्या 10 पट 10 आणि 3च्या 10 पट केलं तर काय होईल बेटा 30 होईल। तर हे सगळं जे आहे गुणोत्तर कधीचं दिलं, 3 वर्षानंतरचं दिलं। गुणोत्तर दिलं बेटा 3 वर्षानंतरचं। जर मनोजचं 3 वर्षानंतर वय 30 वर्ष होत असेल तर आजचं वय काय होईल 27 वर्ष होईल। आजचं वय काय होईल बेटा 27 वर्ष होईल। तर तुम्हाला बेटा हा प्रश्न समजला का, समजला का बेटा, हा प्रश्न समजला तुम्हाला, प्रश्न समजला? ओके, चला आपण पुढच्या उदाहरणाकडे वळू। रमेश आणि गणेश यांच्या वयाचं गुणोत्तर 5:6 असून त्यांच्या वयाची बेरीज 33 वर्ष आहे, तर आणखी किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:8 होईल? किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:8 होईल? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणाला मी सोडून देतो, तुम्ही समजून घ्या। पहिला कोण आहे बेटा रमेश आहे आणि दुसरा कोण आहे गणेश। दोघांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर काय आहे 5:6 आहे आणि या दोघांच्या वयाची जी बेरीज आहे बेटा 6 आणि 5 काय होईल 11 होईल। आणि उदाहरणामध्ये दोघांच्या वयाची बेरीज काय दिलं बेटा 33 वर्ष दिलं। दोघांच्या वयाची बेरीज काय दिलं 33 वर्ष। त्यावरून त्या दोघांचं वय काढून घेऊ। 11च्या 3 पट 33 आहे, तर 6ची 3 पट केलं बेटा 18 होईल आणि 5ची 3 पट केलं तर काय होईल बेटा 15 होईल। तर इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? एवढं समजलं का बेटा तुम्हाला? हे समजलं का? एवढं समजलं का बेटा? एवढं तर आता लक्षात घ्या। तर आणखी किती वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 7:8 होईल असं म्हणलं। किती वर्षानंतर होणार आहे काही माहिती नाही 7:8 x वर्षानंतर। किती वर्षानंतर माहिती नाही x वर्षानंतर। काय करायचं बेटा 15 × 8 = 120 करा, 18 × 7 = 126 करा आणि छेदामध्ये 7 आणि 8 या दोघांमधला फरक घ्यायचा। ह्या दोन्ही मधला फरक -6, ह्या दोन्ही मधला फरक -1, मायनस मायनस प्लस होईल बेटा किती वर्षानंतर येते 6 वर्षानंतर।
6 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7 जसे 8 होईल. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6 जसे 8 होईल. बेटा तुम्हाला हा प्रश्न समजला का? समजलं का? पुढचं उदाहरण घेऊ का? योगेश काकड परत सांगू. ओके ओके, एक्स पद्धतीने सांगा. एक ओके 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 ओके, परत सांगू परत सांगू. बघा आता, बघा समजून घ्या. एक आहे बेटा रमेश आणि दुसरा कोण आहे गणेश. या दोघांच्या वयाचं गुणोत्तर काय आहे? 5:6. आपण गुणोत्तराला x प्रति लावू. उदाहरणार्थ 33 वर्षे काय दोघांच्या वयाची बेरीज. बघा रमेश वय बेटा 5x, गणेश वय 6x, दोघांची बेरीज 33. 6 आणि 5 11, x बरोबर 33. तर x बरोबर हे 11 गुणाकारातला भागाकारा जाईल. 33ला 11 भागलं तर बेटा कितीचा भाग जाते? 3चा. 33ला 11 भागलं तर कितीचा भाग जाते? 3चा. तर आता मला सांगा बेटा, ह्या रमेशचं जर वय काढायचं म्हणलं, कुणाचं? रमेशचं वय. तर 5 गुणिले x किंमत 3 काय होते बेटा? 15 वर्षे होते. आणि गणेशचं जर वय काढायचं म्हणलं बेटा, गणेशचं वय बघा 6 गुणिले x किंमत 3, 6 3 17 18 वर्षे होते. किती वर्ष होईल? 18 वर्ष. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, रमेशचं वय मिळालं 15 आणि गणेशचं वय मिळालं 18. आपल्याला त्यांचं वय विचारलं का? वा, त्यांचं वय विचारलं का हो? वय विचारलं का? वय विचारलं का? नाही. काय विचारलं? तर आणखी किती वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 7:8 होईल असं म्हणलं. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, रमेशचं आजचं वय 15 आहे, गणेशचं आजचं वय 8 आहे. किती वर्षानंतर माहिती नाही, y वर्षानंतर. किती वर्षानंतर माहिती नाही, y वर्षानंतर. आणि y वर्षानंतर किती वर्षानंतर काय आहे काही माहिती नाही. y वर्षानंतर आपण गृहीत धरू, y वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय होईल म्हणलं बेटा? 7 जसे 8 होईल म्हणलं. y वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय होईल म्हणलं? 8, 7 जसे 8 होईल असं म्हणलं. तर आता मला सांगा बेटा, यांचा तिरकस गुणाकार करा. 15 8 120 होईल. 8 गुणिले y 8y होईल. 7 18 18 7 126 होईल. 7 गुणिले y काय होईल बेटा? 7y होईल. हे 8y मायनस 7y बरोबर 126. 120 प्लस आहे, बाजू बदललं मायनस होईल. दोन्ही मधला फरक बेटा y. या दोन्ही मधला फरक किती आहे? 6. तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 7 जसे 8 होईल. 7 जसे 8 होईल. 7 जसे 8. हे समजलं का? बोला बोला, हे समजलं का बेटा तुम्हाला? ओके. आता ओके ओके, आता हे लक्षात घ्या बेटा. आता मी तुम्हाला एवढं असं लांबलचक नाही, थोडंसं संक्षिप्त रूपात सोडवण्याचा मी प्रयत्न करतो. संक्षिप्त रूपामध्ये असं स्टेप बाय स्टेप मांडणी आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये बेटा उत्तराला मार्क असते का स्टेपला मार्क असतात? उत्तराला मार्क असतात का स्टेपला? 10वी सारखं स्टेपला थोडंच मार्क असतात, उत्तराला मार्क असतात ना. उत्तराला, मग उत्तराला जर मार्क असतील उत्तराला जर मार्क असतील तर बेटा आपल्याला शॉर्टकटमध्ये सोडावं लागेल. मग तुम्ही एक्स घेऊन सोडवा, शॉर्टकट सोडवा, पर्यायमधून जा किंवा गोळी मारा. जर तुमचं उत्तर बरोबर आलं तर बरोबर, चुकलं तर चुकलं. बरोबर आहे का? तर आता बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा बेटा. एक आहे रमेश, दुसरा आहे गणेश. या दोघांच्या वयाचं गुणोत्तर 5 जसे काय दिलं बेटा? 6 दिलं. आणि त्या दोघांच्या वयाची बेरीज दिली बेटा 33 वर्ष. दोघांच्या वयाची बेरीज दिली किती वर्ष? 33 वर्ष. दोघांच्या वयाची काय दिली? बेरीज दिली 33 वर्ष. लक्ष द्या आता.
हळू सांगायचं प्रदीप सर. ओके ओके, हळू सांगू, हळू सांगू, आपल्याला काही गडबड नाही, हळू सांगू. फक्त तुम्ही बोलत चला. समजलं नसेल तर समजलं नाही म्हणत चला. समजेपर्यंत सांगतो बेटा, समजेपर्यंत सांगतो. आपला उद्देश काय की सगळ्यांना समजलं पाहिजे. बरोबर आहे ना, सर्वांना समजलं पाहिजे. समजत नसेल तर बेटा बिंदास विचारत चला. तुमच्या मनामधले जे काही प्रश्न असतील तर प्रश्न एकदम बिंदास बोलत चला. बघा आता, रमेश आणि गणेश यांचं गुणोत्तर 5:6. उदाहरणामध्ये बेरीज दिली म्हणून गुणोत्तराची बेरीज करा. 6 आणि 5 काय बेटा 11. उदाहरणामध्ये त्या दोघांच्या वयाची बेरीज दिली बेटा 33 वर्ष. दोघांच्या वयाची बेरीज दिली 33 वर्ष. 11च्या किती पट 33 आहे हो? 3 पट. 11च्या 3 पट 33, 6ची 3 पट केलं 18 आणि 5ची 3 पट केलं तर काय बेटा 15 होईल. 5ची 3 पट केलं तर काय होईल 15. इथपर्यंत कोणाला अडचण आहे का बा? इथपर्यंत अडचण आहे कोणाला? इथपर्यंत काही अडचण आहे का? ओके, चला आता पुढे जाऊ आपण. तर रमेशचं वय आहे बेटा 15 वर्ष आणि गणेशचं वय आहे 18. किती वर्षानंतर काय काही माहिती नाही आपल्याला. किती वर्षानंतर काय काही माहिती नाही. किती वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 7-8 होईल असं म्हणलं. किती वर्षानंतर माहिती नाही काढायचं आहे आपल्याला. वाय वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय होईल बेटा 7:8. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आता काय करायचं? 15×8 120 करा. 18×7 काय करायचं बेटा 126 करा. आणि छेदामध्ये हे जे 7 आणि 8 आहे ना, 7 आणि 8 या दोघांची वजाबाकी करा. प्रमाणांची वजाबाकी करा, दोघांची वजाबाकी करा. मग ह्या दोन्ही मधला फरक काय होईल? अंशामध्ये -7, छेदामध्ये काय होईल -1, मायनस काय होईल बेटा प्लस होईल, मायनस प्लस होईल. 6/1 म्हणजे काय होईल 6. किती वर्षानंतर? 6 वर्षानंतर. किती वर्षानंतर? 6 वर्षानंतर. आता कळालं का? बोला. ओके. चला याचं पुढचं उदाहरण घेऊ बेटा आपण. पुढचं उदाहरण. 3 बहिणींच्या वयाची सरासरी 20 वर्ष असून त्यांचे आजचे वय अनुक्रमे 2-3-5 आहे, 2-3-5 आहे, 2-3-5 आहे. वा एक बहीण आहे ए, दुसरी बहीण आहे बी, तिसरी बहीण आहे सी. यांचं प्रमाण जे आहे ना बेटा 2 जसे 3 जसे काय दिलं 5 दिलं. आणि यांच्या वयाची सरासरी दिलं. बघा सरासरी काय आहे हो 20 आहे. बघा सरासरी 20 आहे. बेरीज जर म्हणलं तर बेटा सरासरी 20. एकूण किती बहिणी आहेत? 3 जण. तर 20 गुणिले 3 किती येते 60 वर्ष. बघा सरासरी कधी मिळते बेटा? सरासरी कधी मिळते? दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करून त्याला एकूण संख्येने भागलं असता, एकूण संख्येने भागले असता येणारा भागाकार सरासरी राहतो. मग मला सांगा बेटा सरासरीला, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सरासरीला भागाकारातलं एकूण संख्या बाजू बदललं त्याला गुणाकारात आणलं तर सरासरी गुणिले एकूण संख्या म्हणजे काय असते बेटा बेरीज राहते. सरासरीला जर एकूण संख्येनं गुणलं तर येणारा गुणाकार काय असतो बेटा बेरीज असतो. येणारा गुणाकार बेरीज असतो. मग आता मला सांगा उदाहरणामध्ये काय दिलं बेटा बेरीज दिलं 2 आणि 3 5 आणि 5 काय आहे 10. बेरीज किती आहे 10. प्रमाण काय 3 बहिणी आहेत ए बी व सी ह्या 3 बहिणी आहेत. तर यांच्या 3 बहिणीच्या प्रमाणांची बेरीज केलं तर 10 आणि उदाहरणामध्ये सरासरी 20 म्हणजे बेरीज किती वर्ष आली 60 वर्ष. मग बेरीज 60 वर्ष असेल तर त्यांचं वय काढून घेऊ. बेरीज 60 वर्ष असेल तर त्यांचं वय आपण काढून घेऊ बेटा. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो 10च्या किती पट 60 आहे 6, 10च्या 6 पट 6, 5च्या 6 पट 30, 3च्या 6 पट 18, 2च्या 6 पट 12. काय म्हणलं सर्वात लहान बहिणीचे 5 वर्षानंतरचं वय म्हणलं. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो सर्वात लहान बहिणीचं आजचं वय मिळालं 12, आजचं वय मिळालं 12, आजचं वय मिळालं बेटा 12. तर 5 वर्षानंतरचे वय म्हणलं तर आजचं बेटा 12, 5 वर्षानंतर म्हणलं म्हणून +5 करा. 12 आणि 5 काय होईल बेटा 17 होईल. 12 आणि 5 काय होईल 17. 12 आणि 5 काय होईल बेटा 17. तर हे तुम्हाला कळालं का?
पण ह्या 10च्या 6 पट केलं तर 60, 5च्या 6 पट करा, 3च्या 6 पट करा आणि 2च्या 6 पट करा. सर्वात लहान बहिणीचं आजचं वय मिळालं बेटा 12. आजचं 12 मिळालं, पण आपल्याला 6 वर्षानंतरचं 5 वर्षानंतरचं विचारलं, मग 12 मध्ये 5 मिळवलं बेटा किती येते 17. चला आपण पुढच्या उदाहरणाकडे वळू. ए बी व सी यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर, ए बी व सी यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 5 जसे 7 जसे 8 आहे. हे कोमल कुठून आले मध्येच? कोमल कुठून आले? कोमलचं नाही बेटा. आपण इथं काय करू की सी चे वय घेऊ. सी चे वय 48 वर्ष असेल तर ए व बी यांचे आजचे वय किती? सी चे वय 48 वर्ष असेल तर ए व बी यांचे आजचे वय किती? हे कोमल सोडून टाका. कोमलच्या जागी कोण घ्यायचं? सी. कोमलच्या जागी कोणाला घ्या? सीला. हा ओके ओके. निळा पेन दिसत नाही. ओके ओके ओके. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. शिकवलेलं बेटा सर्वांना समजतंय का? तीस व 42. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ए बी व सी यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 5 जसे 7 जसे 8 आहे. उदाहरणामध्ये सीचं वय 48 वर्षे दिलं, तर आपल्याला ए व बीचं वय काढायचं आहे. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, सीचं प्रमाण 8 आहे, वय 48 आहे. 8च्या 6 पट 48, 7ची 6 पट केलं तर 42, 5ची 6 पट केलं तर काय होते 30. ए व बी यांचं जे वय आहे ते 30 व 42 वर्षे आहे. ए व बी यांचं जे वय आहे ते 30 व 42 वर्ष येईल. 30 व 42 वर्ष येईल. बरोबर आहे, 30 व 42 वर्ष. पुढचं उदाहरण काय म्हणते बा, संगीता व तिची आई यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 जसे 11 आहे आणि त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष असेल तर संगीताचे आजचे वय किती? संगीताचे आजचे वय किती? संगीताचे आजचे वय किती? 9 वर्ष. बरोबर आहे, 9 वर्ष. गुट्टे, अर्जुन, अनिकेत पोले, भाग्यश्री पाटील. बरोबर आहे सर्वांचं. किती वर्ष येईल बेटा? 9 वर्ष येईल. शिवराम गुट्टे, शुभांगी, दत्ता. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या दोघींच्या वयामधला काय दिलं? फरक दिलं. मग 11 आणि 3 मधला फरक आहे बेटा 8. संगीताचं वय 3 भाग, आईचं वय 11 भाग. दोघींच्या वयामधला फरक दिला म्हणून फरक घ्या. 3 आणि 11 मधला फरक 8. उदाहरणामध्ये फरक किती दिला हो? फरक किती दिला बेटा? 24 दिला. त्यावरून संगीताचं वय, आईचं वय. मग दोघींच्या वयामधला फरक 8 आहे, तर 8च्या किती पट 24 आहे? 3. 8ची जेवढी पट आहे तेवढीच 11ची करा, तेवढीच 3ची करा. 3च्या 3 पट 9 आणि 11ची 3 पट करा ते. संगीताचं वय म्हणलं तर 9 वर्ष, आईचं वय म्हणलं 33 वर्ष. चला आपण पुढच्या उदाहरणाकडे वळू बेटा. 2 बहिणीच्या वयाचे गुणोत्तर 4:7 आहे. या आणि बी ह्या 2 बहिणी आहेत असं आपण गृहीत धरू. 2 बहिणीच्या वयाचं गुणोत्तर 4:7 असून त्यांच्या वयाची काय दिली बेटा? बेरीज दिली. तर लहान बहिणीचे वय किती? 4 आणि 7 काय बेटा? 11. आणि वयाची बेरीज काय दिलं? 25. तर त्यांचं वय काढा. 2 बहिणीच्या वयाचं गुणोत्तर 4:7 आहे. वयाची बेरीज दिली म्हणून 4 आणि 7 11 करा. 11च्या किती पट? 55. 11च्या 5 पट 55. 7ची 5 पट केलं 35. 4ची 5 पट केलं तर 20. लहान बहिणीचं वय म्हणलं 20. मोठ्या बहिणीचं वय म्हणलं तर काय येईल बेटा? 35. लहान बहिणीचं वय विचारलं बेटा. लहान बहिणीचं वय किती येईल? 20 वर्ष येईल. चला आपण पुढच्या उदाहरणाकडे वळू. ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर 5:3 आहे. बी व सी यांच्या वयाचं गुणोत्तर 4:7 आहे. बी व सी यांच्या वयाचं गुणोत्तर 4:7 आहे.
जर सी चे वय 21 वर्ष असेल तर ए चे वय किती? बघा ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर 5:3 आहे, बी व सी यांच्या वयाचं गुणोत्तर 4:7 आहे. तर ह्या तिघांचं एकमेकांशी असलेलं गुणोत्तर काढत असताना बेटा 4×5 असं करायचं, 4×3 असं करायचं आणि 7×1 असं करा. उदाहरणामध्ये 21 वर्ष वय कोणाचं आहे? बा सीचं वय. मग सीचं वय 21 घेण्याची गरज आहे का हो? 21 च्या 1/21 घेण्याची गरज नाही. मग एचं वय सीचं वय 21 वर्ष, बीचं वय 12 वर्ष, तर एचं वय किती वर्ष येईल? 20 वर्ष. एचं जे वय आहे ते किती वर्ष आहे बेटा? 20. हे कळालं का? कळालं का? कळालं काम? समजलं का रे उदाहरण हे? ओके. पुढचं उदाहरण काय म्हणते बा? राम व त्याच्या आईच्या वयाचे प्रमाण 2:7 आहे. 8 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 होईल. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एक आहे राम, दुसरे आहे आई. दोघांच्या आजच्या वयाचं प्रमाण काय बेटा? 2:7 आहे. बघा आजच्या वयाचं प्रमाण, गुणोत्तराला x प्रति लावून लिहा, गुणोत्तराला x प्रति लावून लिहा. आणखी 8 वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 2:5 होईल असं म्हणलं. मग मला सांगा बेटा आता रामचं आजचं वय 2x आहे, 8 वर्षांनी 2x + 8 होईल. आईचं आजचं वय 7x आहे, 8 वर्षांनी 7x + 8 होईल. आणि 8 वर्षानंतर बेटा त्यांच्या वयाचं गुणोत्तर 2:5 म्हणलं. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 2:5 म्हणलं. गुणोत्तर दिलं म्हणून असं भागाकार स्वरूपामध्ये लिहा. गुणोत्तर दिलं म्हणून असं भागाकार स्वरूपामध्ये लिहा. मग काय करायचं? यांचा तिरकस गुणाकार करा. 5 दोन्ही काय होईल बेटा? 10x होईल. 5×8 काय होईल बेटा? 40 होईल. 7 दोन्ही 14 होईल. 7 दोन्ही 14x होईल. आणि 8 दोन्ही काय होईल बेटा? 16 होईल. 40ला 40 ठेवा, 16 प्लस आहे बाजू बदललं मायनस होईल. 14x 10x प्लस आहे बाजू बदललं मायनस होईल. दोन्ही मधला फरक बेटा 24. ह्या दोन्ही मधला फरक 4x. 4 गुणाकारातला भागाकाराचा येईल. 24ला 4 भागलं तर 6चा भाग जाईल. तर आईचं वय काढायचं म्हणलं बेटा तर 7 × x किंमत 6, तर 7 सक्कम काय येईल? 42 वर्ष. आईचं जे वय आहे ते किती वर्ष येईल? 42 वर्ष येईल. आईचं वय 42 वर्ष येईल. आता बघा या उदाहरणाला बेटा मी दुसऱ्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. कोणी लिहू नका, समजून घ्या. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एक आहे राम आणि दुसरे आहे आई. राम आणि आई दोघं जण आहेत. आजच्या वयाचं गुणोत्तर आणि 8 वर्षानंतरच्या वयाचं गुणोत्तर. आजच्या वयाचं गुणोत्तर बेटा 2:7 दिलं आणि 8 वर्षानंतरच्या वयाचं गुणोत्तर दिलं बेटा 2:5 दिलं. बघा आजच्या वयाचं गुणोत्तर काय आहे? 2:7 आहे आणि 8 वर्षानंतरचं गुणोत्तर 2:5 आहे. गुणोत्तरातला फरक काढा बेटा. इथं 0चा आहे आणि इथं फरक 2चा आहे. फरक समान आहे का? समान फरक आहे का? नाही. मग सोडून द्यायचं. x बरोबर हे 8ला 8 घ्या, त्याला गुणिले 8 वर्षानंतरच्या गुणोत्तरातला फरक 2 आणि 5 मधला फरक बेटा 3 होईल. आणि भागाकारात यांच्या तिरकस गुणाकारातला फरक घ्या. 5 दोन्ही 10, 7 दोन्ही 14, दोन्हीतला फरक कितीचा आहे? 4चा. मग x बरोबर 4 × 8ला 2 6 ते 2 त्रिक काय होईल बेटा? 6 होईल. जर आईचं वय म्हणलं तर ह्या 7ला 6 गुणा 42 वर्ष होईल. रामचं वय म्हणलं तर 2ला 6 गुणलं तर काय बेटा? 12 होईल. आईचं वय विचारलं होतं तर आईचं वय काय बेटा? 42 वर्ष. कळालं का? समजलं का? समजलं का? ओके. चला बेटा आपण पुढच्या उदाहरणाकडे वळू. राम, श्याम व गणेश यांचे आजचे वय अनुक्रमे 20 वर्षे, 30 वर्षे व 40 वर्षे आहे. तर किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5, 7, 9 होईल? काईल बरं बेटा याचं उत्तर? काईल सांगा बरं. काईल सांगा. काईल सांगा.
श्री 5 वर्षांनी, सोमनाथ 5 वर्षांनी. ओके. रामचं वय 20 वर्ष, श्यामचं वय 30 वर्ष, गणेशचं वय 40 वर्ष. हे कधीचं आहे? आजचं. किती वर्षानंतर काय काही माहिती नाही बघा आपल्याला. किती वर्षानंतर काय काही माहिती नाही. रामचं आजचं वय 20 वर्ष आहे. X वर्षानंतर, किती वर्षानंतर त्यांच्या वयाचं प्रमाण 5 जसे 7 जसे 9 होईल असं म्हणलं. किती वर्षानंतर त्यांच्या वयाचं प्रमाण 5 जसे 7 जसे काय होईल म्हणलं? 9 म्हणलं. तर आता एकूण किती जण आहेत बेटा? एकूण किती जण आहेत? 3 जण आहेत ना. एकूण आहेत बघा 3 जण. तर ह्या तिघांपैकी कोणतेही 2 जण घ्या. राम आणि श्यामचा विचार करू. बेटा रामचं आजचं वय 20 आहे, X वर्षानंतर 20 अधिक X होईल. श्यामचं आजचं वय 30 आहे, X वर्षानंतर 30 अधिक X होईल. आणि X वर्षानंतर राम व श्याम यांच्या वयाचं गुणोत्तर काय आहे? 5 जसे 7 आहे. तिरकस गुणाकार करा. 7 दोन्ही 14, 140. 7 गुणिले 1 7x. 5 गुणिले 30 काय बेटा? 150 होईल. 5 गुणिले x काय होईल? 5x होईल. 7x, 5x प्लस आहे बाजू बदललं मायनस 5x होईल बरोबर 150. 140 प्लस आहे बाजू बदललं मायनस होईल. दोन्ही मधला फरक बेटा 2x बरोबर किती आहे? 10. 2x बरोबर 10 आहे. तर x बरोबर किती येईल बेटा? 5 येईल. x बरोबर किती येईल? 5. किती वर्षानंतर आलंय? 5 वर्षानंतर. किती वर्षानंतर आलं बेटा? 5 वर्षानंतर. असं करायचं नाही. असं करायचं नाही. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. एक आहे राम, दुसरा आहे श्याम, तिसरा आहे गणेश. रामचं वय 20 वर्ष, श्यामचं वय 30 वर्ष आणि गणेशचं वय 40 वर्ष. किती वर्षानंतर माहिती नाही काढायचं आहे? X वर्षानंतर. किती वर्षानंतर माहिती नाही काढायचं आहे? X वर्षानंतर. त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलं बेटा 5 जसे 7 जसे 9 दिलं. 5 जसे 7 जसे 9 दिलं. 5 जसे 7 जसे 9 दिलं. मग आता मला सांगा, एकूण जे 3 जण दिलं उदाहरणामध्ये बेटा 3 जण. तर या तिघांपैकी 2 जण घ्या. कोणती 2 जण घ्या? आपण गृहीत धरू रामला बाजूला ठेवा. श्याम आणि गणेशचा विचार करू. 9 त्रिक काय होईल बेटा? 27, 270. 7 4 28 होईल काय? 280. आणि जे छेदामध्ये 7 आणि 9 त्या प्रमाणामधला फरक काढा. दोन्हीतला फरक काय होईल बेटा? -10 होईल. या दोन्हीतला फरक काय होईल? -2 होईल. मायनस मायनस कॅन्सल होते, प्लस होते आणि 10ला 2 भागला बेटा 5चा भाग होते. किती वर्षानंतर आलं? 5 वर्षानंतर. किती वर्षानंतर आलं बेटा? 5 वर्षानंतर. सगळ्यात सोपं बघा या उदाहरणाला पर्यायतून जाणं. 4 5 6 4 5 6 7 असे पर्याय राहतात. एक आहे राम, दुसरा आहे श्याम, तिसरा आहे गणेश. रामचं वय 20 वर्ष, श्यामचं वय 30 वर्ष, गणेशचं वय 40 वर्ष. किती वर्षानंतर म्हणलं? किती वर्षानंतर? आता पहिला पर्याय बेटा 4 वर्षानंतर. 4 वर्षानंतर जर म्हणलं तर +4 करा 24 होईल, +4 करा 34 होईल, +4 करा 44 होईल. तर मला सांगा बेटा 24 34 44चं प्रमाण 5 7 9 येते का? या 24ला 5 भाग जाते का? जाणार नाही. म्हणजे हा पहिला पर्याय येणार नाही. पहिला पर्याय येणार नाही. मग दुसरा पर्याय काय आहे बघा? दुसरा पर्याय बेटा 5. आजचं रामचं वय 20 आहे, 5 वर्षानंतर 25 होईल. आजचं 30 वर्ष आहे, 5 वर्षानंतर 35 होईल. आजचं 40 आहे, 5 वर्षानंतर 45 होईल. 25 35 व 45चं प्रमाण काढा. 5 5 25, 5 7 35, 5 9 45 आलं. 5 7 9. किती वर्षानंतर आलं बेटा? 5 वर्षानंतर. किती वर्षानंतर आलं? 5 वर्षानंतर. म्हणून याचं जे उत्तर आहे बेटा पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. चला आपण पुढच्या उदाहरणाकडे वळू. याचं उत्तर काय येईल सांगा? अर्जुन 10,
10 येईल. बघा आता, एक भाऊ आहे दुसरा बहीण आहे. दोघांच्या वयाचं गुणोत्तर बेटा एकाच 3 आहे. बहिणीचे वय किती वर्ष दिलं? 30 वर्ष. तर भावाचं वय काढायचं आहे. 3च्या किती पट 30 आहे? 3च्या 10 पट 30. तर 1च्या 10 पट केलं तर काय होईल बेटा? 10 येईल. 1च्या 10 पट केलं तर काय ते? 10 येईल. पुढचं उदाहरण बघा. राजू व त्याच्या वडिलांच्या वयाचे गुणोत्तर 3:9 आहे व त्यांच्या वयाची वजाबाकी 36 असेल तर राजूचे वय किती? काय येईल सांगा? विठ्ठल सर, आता क्वेश्चनचे हार्ड लेवल झाले. ओके. आणखी बेटा अवघड लेवल आपण आणखी सुरुवात केली नाही. एक उदाहरण आलं होतं अवघड, पण ते तेवढं काही अवघड नाही. हळूहळू लेवल वाढू आपण. आज लेवल वाढणार नाही, आज बेसिक लेवलचेच उदाहरणं आहेत. अठरा येईल. बरं, राजू आणि वडील दोघं आहेत. त्या दोघांच्या वयाचं गुणोत्तर 3:9 दिलं. त्यांच्या वयामधला काय दिलं बेटा? फरक दिलं. बघा फरक. मग 3 आणि 9 मधला फरक 6. वयामधला फरक काय दिलं उदाहरणामध्ये? 36 दिलं. तर त्यांचं वय काढा. 3 आणि 9 मधला फरक बेटा 6 आहे. 6च्या किती पट 36 आहे? 7. 6च्या 6 पट 36. 9च्या 6 पट करा. 3च्या 6 पट करा. राजूचं वय 18 आणि 9ची 6 पट 54. राजूचं वय 18 वर्ष आणि वडिलाचं वय किती वर्ष येईल? 54 वर्ष. चला पुढचं उदाहरण बघा. सत्य आणि प्रकाश यांचं एकूण वय 39 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:9 आहे. एक आहे बेटा सत्य, दुसरा आहे प्रकाश. या दोघांच्या वयाचं गुणोत्तर 4:9 आहे. आणि एकूण वय म्हणजे बेरीज दिली. बघा बेरीज दिली. बेरीज किती दिली बेटा? 39 वर्ष दिली. बघा प्रमाणांची बेरीज करा. सत्यमचं वय 4, प्रकाशचं वय 9. 9 आणि 4 किती होते? 13. प्रमाणांची बेरीज 13 तर वयांची बेरीज 39. 13च्या किती पट 39? 3. 13च्या 3 पट 39. तर 9ची 3 पट केलं बेटा 27 होईल. आणि 4ची 3 पट केलं तर काय होईल? 12. कुणाचं वय विचारलं होतं? प्रकाशचं. प्रकाशचं वय काय येईल बेटा? 27 येईल. सत्य आणि प्रकाश दोघांच्या वयाचं गुणोत्तर काय आहे? 4:9 आहे. उदाहरणार्थ 39 काय आहे? बेरीज आहे ना. 4 आणि 9 दोघांची बेरीज करा 13. 13 भाग म्हणजे किती? 39. प्रकाश वय काढा म्हटलं तर 9 भाग म्हणजे किती? 13 भाग म्हणजे 39. 13च्या 3 पट 39. तर 9च्या 3 पट केलं तर काय येतं बेटा? 27 येईल. प्रकाशचं जे वय आहे ते किती येईल? 27 येईल. पुढचं उदाहरण काय म्हणते बघा. वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. 10 वर्षापूर्वी मुलाचं वय 20 वर्ष असेल तर आज वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल? सोडवा. काय येईल? सर डेली 7 ते 9 वाजता का ऑनलाईन क्लास? विठ्ठल 7 ते 8 बुद्धिमत्ता, 8 ते 9 गणित असं आमचं रेग्युलरचं वेळ आहे. ऑनलाईन जी बॅच आहे 7 ते 8 मध्ये बुद्धिमत्ता आहे, 8 ते 9 मध्ये गणित आहे. आमचं दररोजचं शेड्यूल तसं आहे. पण आज मी वैवारी हा टॉपिक 7 ते 9 या वेळेमध्ये 2 दिवस सर्वांसाठी मोफत येणार आहे. 2 दिवस सर्वांसाठी मोफत. नंतर मग वैवारी संपल्यानंतर आमची जी बॅच आहे ते रेग्युलरच्या वेळेप्रमाणे 7 ते 8 बुद्धिमत्ता, 8 ते 9 गणित होईल. आता वैवारी हा जो टॉपिक आहे बेटा बुद्धिमत्तेमध्ये येतो आणि गणितामध्ये येतो, म्हणून मी सर्वांसाठी हा कॉमन टॉपिक घेतलेला आहे. सर्वांसाठी कॉमन टॉपिक घेतलेला आहे. अकरा आणि 6. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एक आहे वडील, दुसरा आहे मुलगा. वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. 10 वर्षापूर्वी मुलाचं वय 20 वर्ष आहे. 10 वर्षापूर्वी बेटा मुलाचं वय 20 वर्ष आहे. मुलाचं वय किती वर्ष आहे? 20 वर्ष आहे. आणि वडिलांचं वय मुलांच्या वयापेक्षा 25 वर्षांनी कसं आहे बेटा? जास्त आहे.
मुलाचं वय जर 20 असेल तर 25 ना जास्त म्हणजे किती होईल 45. हे 10 वर्षापूर्वीचं झालं. आजचं वय काढायचं झालं तर 10 वर्षापूर्वी मुलाचं वय 20 वर्ष होतं, आजचं 30 होईल. आणि वडिलांचं 10 वर्षापूर्वी 45 होतं, तर आजचं जे वय आहे ना बेटा, आजचं वय काय होईल 55. तर आज वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर काय आहे? 55 आणि 35 दोघांचं प्रमाण काढा. 5 11 55, 5 × 30. 11 जसे काय होईल बेटा 6 होईल. 11 जसे 6 होईल. 11 जसे 6. आता पुढचे जे उदाहरण आहेत बेटा, तुम्ही लवकर लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा. एकदम बेसिक लेवलची उदाहरणं आहेत. पियुष व प्रियंका यांच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहेत. 3:6 त्यांच्या वयाची बेरीज 54 वर्ष असेल तर प्रियंकाचे वय किती? प्रियंका आणि पियुष यांच्या वयाचं गुणोत्तर 3 जसे 6. आणि उदाहरणामध्ये काय दिलं? बेरीज दिलं ना. 3 आणि 6 किती? 9. आणि बेरीज किती वर्षी दिलं बेटा? 54. 9च्या किती पट 54 आहे? 6. 9च्या 6 पट 54. 6ची 6 पट केलं 36. 3ची 6 पट केलं तर 18. प्रियंकाचं वय म्हणलं तर बेटा 36 वर्ष येईल. प्रियंकाचे वय किती वर्ष आहे? 36. भाग्यश्री, शुभांगी, सोमनाथ, राम, जगदीश, दत्ता, संदीप सर्वांचं बरोबर आहे 36 वर्ष. सर्वांचं बरोबर आहे. दिलखुश जाधव, वेलकम वेलकम. पुढचं उदाहरण बघा. सूरज, नीरज आणि धीरज यांच्या वयाचे गुणोत्तर 5 जसे 6 जसे 8 आहे. जर नीरजचे वय 18 वर्ष असेल, नीरजचे वय 18 वर्ष असेल तर सूरज आणि धीरजचे वय किती? काय येईल? सूरज आणि धीरजचं वय काय येईल? बघा, 6च्या 3 पट 18, 8ची 3 पट करा, 5ची 3 पट करा. 5 त्रिक काय होईल बेटा? 15 आणि 8 त्रिक काय होईल? 24. 15 व 24 वर्ष येईल. 15 वर्ष व 24 वर्ष येईल. 15 वर्ष व 24 वर्ष. बघा, सुरेश आणि रमेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:4 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:6 होईल. हे आजच्या वयाचं गुणोत्तर. गुणोत्तराला x प्रति लावा. मग सूरजचं आजचं वय आहे बेटा 5x आणि रमेशचं आजचं वय 4x आहे. किती वर्षानंतर म्हणलो? किती वर्षानंतर म्हणलं बेटा? 6 वर्षानंतर. प्लस 6 घ्या आणि 6 वर्षानंतरचं गुणोत्तर काय दिलं बेटा? 7 जसे 6 दिलं. 6 वर्षानंतरचं गुणोत्तर काय दिलं? 7 जसे 6 दिलं. याचा आता कॅल्क्युलेशन आपण करण्याचा प्रयत्न करू. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 6×5 30x, 6×6 36 बरोबर बरोबर 7×4 28x, 7×1 42. 30x - 28x, x एका बाजूला घ्या, 42 प्लस 36 आहे, बाजू बदललं मायनस होईल. दोन्ही मधला फरक बेटा 2x, या दोन्ही मधला फरक कितीचा आहे? 6चा. 2x बरोबर 6, तर x बरोबर किती आलं? 3 आलं. कोणाचं वय काढायचं आहे? तर रमेशचं वय काढायचं आहे. रमेशचं वय काढायचं झालं तर बेटा 4 × x किंमत 3, 4 त्रिकम किती येते? 12. त्याला आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करू. पहिलं कोण आहे बेटा? सुरेश आहे. दुसरं कोण आहे? रमेश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या दोघांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर आणि 6 वर्षानंतरच्या वयाचं गुणोत्तर. आजच्या वयाचं गुणोत्तर काय दिलं बेटा? 5:4 दिलं बघा. आणि 6 वर्षानंतरचं गुणोत्तर 7 जसे 6 दिलं. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 5 आणि 7 मधला फरक 2, 4 आणि 6 मधला फरक 2. फरक कसा आहे? समान. फरक जर समान असेल तर x ची किंमत काढत असताना हे 6ला 6 घ्या.
एकची किंमत काढत असताना बेटा 6 ला 6 घ्या, जे फरक जर 2 आला तर 2 न भाग द्या, 3 आला 3 न भाग द्या, 4 आला 4 न भाग द्या, फरक 2 आला म्हणून 2 न भाग द्या, 6 ला 2 न भागलं बेटा 3चा भाग जाईल. मग रमेशचं वय काढायचं म्हटलं तर 4 त्रिकम 12 करा आणि ह्या 5 ला 1 ची किंमत 3, 5 ला 3 गुणा 15, रमेशचं वय 12 आणि सुरेशचं वय 15. सोनल, हॅलो सर, ऑनलाईन क्लास लावायचा आहे, सो समोर गेली आहे ना बॅच, तर कसं कर? सोनल मॅडम, तुम्ही क्लास सुटल्यानंतर 9158400407 या नंबरवर तुम्ही संपर्क साधावा, तुम्हाला बॅचविषयी माहिती मिळेल. लेक्चर संपल्यानंतर तुम्ही या नंबरवर कॉल करा. सर तुमची स्टेप सांगा. कोणती स्टेप सांगू योगेश सर? आता 2 पद्धती झाल्या, 2 झाले ना. दुसरी सांगायची का? दुसरी सेकंड वाली रिपीट सांगू का? ओके ओके. पहिला कोण आहे बेटा? सुरेश आहे आणि दुसरा कोण आहे? रमेश. दोघांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर आणि 6 वर्षानंतरच्या वयाचं गुणोत्तर. दोघांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 5:4 आहे आणि 6 वर्षानंतरच्या वयाचं गुणोत्तर 7:6. एवढं उदाहरण दिलेलं आहे, ते जे शाब्दिक उदाहरण आहे त्याला शाब्दिक उदाहरणाला आपण तिथं मांडून घेतलं. तर आता बघा, एकची किंमत काढत असताना बघा, हे 6 ला 6 घ्यायचं, 6 ला 6 घ्या. या प्रमाणामधला फरक काढून बघा. 5 आणि 7 मधला फरक आहे बेटा 2 आहे. 4 आणि 6 मधला फरक आहे 2. फरक कसा आहे? समान आहे, 2:2 आहे. फरक जर समान असेल तर जे फरक 2:2 येत असेल तर 2 न भाग द्या, 3:3 येत असेल तर 3 न भाग द्या, 4:4 येत असेल तर 4 न भाग द्या. मग आपण फरक 2:2 आला म्हणून 2 न भागलं, 6 ला 2 न भागलं बेटा 3चा भाग गेला. जर रमेशचं वय काढायचं म्हणलं तर प्रमाण आहे 4, त्याला 1ची किंमत जी आली 3 न गुणा 12. सुरेशचं वय काढायचं म्हणलं तर 5 ला 5 घ्या, 1ची किंमत 3 आली, त्याला 3 न गुणा 15. रमेशचं वय काढायचं होतं, रमेशचं वय किती वर्ष आहे? 12. समजलं? समजलं? समजलं का? पुढचं उदाहरण घेऊ. ओके, चला पुढचं उदाहरण काय म्हणते बघा. याचं उत्तर काय येईल सांगा. सर ही स्टेपने संपूर्ण गणित सुटतात का? जर उदाहरणामध्ये 2 गुणोत्तर दिले तर 2 गुणोत्तर दिले असलेले प्रत्येक उदाहरण त्या स्टेपने सुटतात. प्रत्येक उदाहरण सुटते. 2 गुणोत्तर दिले पाहिजे. आजचं वर्षानंतरचं, आजचं वर्षापूर्वीचं किंवा पूर्वीचं आणि नंतरचं असं जर 2 गुणोत्तर दिलं तर तशा प्रत्येक उदाहरणासाठी ती पद्धत लागू होते. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 6 जसे 7 दिलं, गुणोत्तराला आपण x प्रति लावू बेटा, गुणोत्तराला x प्रति लावू. हे 6 वर्षापूर्वीच वय झालं.
वय किती जरी वाढले तर त्यांच्या वयामधला फरक हा सारखा राहतो. 7x आणि 6x या दोन्हीमधला फरक 7चा आहे. 7x मधून 6x काढलं तर x बरोबर 7 उरलं. तर त्या दोघांचं वय काढलं तर 6 गुणिले 7 बेटा 42 वर्षे येईल दीपकचं वय. 7 गुणिले 7 येईल 7 7 49 वर्षे कोणाचं वय सुजितचं येईल. तर त्यांचं आजचं वय काढायचं आहे. हे कधीचं झालं 6 वर्षापूर्वीचं झालं. आजचं जर म्हणलं तर बेटा इथं +6 करा आणि इथं +6 करा. 42 आणि 6 48 वर्ष येईल आणि 49 आणि 6 जर म्हणलं तर किती होते बेटा 55 वर्ष. तर त्यांचे आजचे वय 48 व 55. बघा याला आपण असं सोडवण्याचा प्रयत्न करू. एक आहे बेटा दीपक आणि दुसरा कोण आहे सुजित. यांचं 6 वर्षापूर्वीच्या वयाचं प्रमाण दिलं बघा 6 जसे 7 दिलं आणि यांच्या वयामधला जो फरक आहे ना वयामधला फरक किती वर्षाचा आहे 7. वयामधला जो फरक आहे ना 7 वर्षाचा आहे. 7 आणि 6 मधला फरक कितीचा आहे 1. वयामधला फरक 7. 1च्या 7 पट 7. 6ची 7 पट 42. 7ची 7 पट काय होईल 49. वय कधीचं मिळालं 6 वर्षापूर्वीचं. आजचं काढायचं तर काय करायचं +6 करा. कधीचं वय मिळून जाईल ते आजचं. 42 मध्ये 6 मिळवलं 48. 49 मध्ये 6 मिळवलं बेटा 55. तर त्यांचं आजचं जे वय आहे ते 48 वर्ष व 55 वर्ष आहे. आजचं वय 36 43 कसं येईल बेटा 48 व 55 येईल ना. 48 व 55 येईल. 48 55 येईल. पुढचं उदाहरण काय म्हणते वा 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 25 वर्षे आहे. ए बी व सी 3 जण आहेत. त्यांच्या वयाची सरासरी 25 वर्षे आहे. त्यांचं वय 3 जसे 5 जसे 7 या प्रमाणात असेल तर सर्वात लहान व्यक्तीचं वय बघा सरासरी काय दिलं हो 25 दिलं. तर बेरीज काय असणार बरं सरासरी 25 एकूण 3 जण आहेत तर 25 त्रिक किती आहे 75. तर ह्या तिघांच्या वयाचं प्रमाण दिलं तर प्रमाणांची बेरीज करा 5 आणि 3 8 आणि 7 किती येते 15. वयाची बेरीज उदाहरणामध्ये दिलं 75 तर त्यांचं वय काढायचं म्हणलं तर 15ची 5 पट 75. 7ची 5 पट करा 5ची 5 पट करा 3ची 5 पट करा 5ची 3ची 5 पट 15. 5ची 5 पट 25. 7ची 5 पट 35. सर्वात लहान व्यक्तीचं वय म्हणलं तर किती आहे 15 येईल 15. सर्वात लहान व्यक्तीचं वय बेटा 15 वर्ष येईल. सर्वात लहान व्यक्तीचं वय किती येईल 15 वर्ष. बा 2 भावाच्या वयाचे गुणोत्तर ए आणि बी असे 2 भाव आहेत असं गृहीत धरू. 2 भावाच्या वयाचं गुणोत्तर 4:9 आहे. जर लहान भावाचं वय 16 वर्षे आहे तर मोठ्या भावाचं वय किती आहे. पहा 2 भाव आहेत. 2 भावाच्या वयाचं प्रमाण 4:9 आहे. लहान भावाचं वय 16 प्रमाण 4 वय 16. 4च्या 4 पट 16 तर 9ची 4 पट केलं तर काय होईल बेटा 36 होईल. मोठ्या भावाचं जे वय आहे ते किती वर्ष आहे 36. कळालं का समजलं का. चला पुढचं उदाहरण बघा. आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:1 आहे. त्यांच्या वयाचे 4 वर्षापूर्वीचे गुणोत्तर 9:4 आहे. तर मुलाचे आजचे वय किती. बा एक आई आहे दुसरा मुलगा आहे. आजच्या वयाचे गुणोत्तर आणि 4 वर्षापूर्वीच्या वयाचं गुणोत्तर. आजच्या वयाचं गुणोत्तर बेटा 2:1 आहे आणि 4 वर्षापूर्वीच्या वयाचं गुणोत्तर 9:4 आहे. एकची किंमत काढत असताना बेटा हे 4 ला 4 घ्या त्याला गुणिले करा. 2 आणि 9 मधला फरक 7. 1 आणि 4 मधला फरक 3. फरक समान नाही सोडून द्यायचं. हे 4 ला 4 घ्या त्याला गुणिले 4 वर्षापूर्वीच्या गुणोत्तरातला फरक घ्या. 9 आणि 4 मधला फरक कितीचा आहे 5चा. 4 वर्षापूर्वीच्या गुणोत्तरातला फरक घेतला आपण 5चा. आता भागाकारामध्ये काय घ्यायचं बेटा भागाकारामध्ये त्यांच्या त्रिकस गुणाकारातला फरक घ्या. 4 2 8 9 1 9 दोन्ही मधला फरक कितीचा आहे 1चा. भागाकारात घ्या. 4 पंचे काय होईल बेटा 20 होईल. 1ची किंमत आली 20. तर कोणाचं वय काढायचं आहे मुलाचं आजचं वय.
तर 1 गुणिले x किंमत 20, तर 20 एक 20 वर्षे कोणाचं वय झालं, मुलाचं आजचं वय. आईचं म्हणलं बेटा 2 गुणिले 20 किती येते, 40. 20 वर्षे बरोबर आहे, 20 वर्षे बरोबर आहे. पुढचं उदाहरण काय म्हणते बघा. रमेश व सुरेश यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर, एक रमेश आहे दुसरा सुरेश आहे. दोघांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 6:5 आहे. 6 वर्षापूर्वी रमेशचे वय 30 वर्षे होते, तर सुरेशचे 5 वर्षानंतर. 6 वर्षापूर्वी इथं जे आहे ना बेटा, इथं रमेशचे करा, रमेशचे वय 30 वर्षे होते, तर रमेशचं दिलं आणि सुरेशचं विचारलं, असा त्याचा अर्थ होईल. बघा 6 वर्षापूर्वी रमेशचं वय 30 वर्ष, 6 वर्षापूर्वी रमेशचे वय 30 वर्ष. जर रमेशचं 6 वर्षापूर्वीचं वय बेटा 30 वर्ष असेल, 6 वर्षापूर्वीचं वय 30 वर्ष असेल, तर आजचं वय काय होईल बेटा, 36. रमेशचं आजचं वय 36, तर सुरेशचं आजचं वय काढा. 6च्या 6 पट 36, तर 5ची 6 पट केलं तर 30 वर्ष येईल. बेटा सुरेशचं आजचं वय 30 वर्ष आहे, पण आजचं विचारलं नाही. कधीचं विचारलं बेटा, 5 वर्षानंतरचं म्हणलं तर आजचं 30 असेल, तर 5 वर्षानंतर काय होईल बेटा, 35 होईल. सुरेशचं 5 वर्षानंतरचं वय काय होईल बेटा, 35 होईल. 5 वर्षानंतरचं वय काय होईल, 35 येईल. पुढचं उदाहरण काय म्हणते, हिंदी नाही, सुधीर. बघा एक आहे बेटा सुधीर आणि दुसरं कोण आहे, सुभाष. सुधीर व सुभाष यांच्या वयाचं प्रमाण 2:3 आहे. जर सुधीरचे वय 9 वर्षे असल्यास सुभाषचे वय किती. सुधीरचे वय 9 वर्षे असल्यास सुभाषचे वय किती. वा सुधीर व सुभाष यांच्या वयाचं प्रमाण 2:3 आहे. जर सुधीरचे वय 9 वर्षे असेल तर सुभाषचं वय किती, 2 आहे, इथं 9 वर्ष आहे. बेटा 2च्या 4.5 पट 9, तर 3ची 4.5 पट, 4 त्रिकम 12, 5 त्रिकम 15, म्हणजे किती येते बेटा, 13.5 वर्ष येते. किती येते, 13.5 वर्ष. 2च्या 4.5 पट 9 आहे, तर 3ची 4.5 पट केलं तर बेटा 13.5 येईल. 13.5 वर्ष येईल. 13.5, 6 नाही, 13.5 येईल. पुढचं उदाहरण काय म्हणते बा. वीणा कमला यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर, एक आहे बेटा वीणा आणि दुसरी कोण आहे, कमला. यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर काय दिलं, उदाहरणामध्ये 2:5 दिलं. आणि त्यांच्या वयाची बेरीज 35 वर्षे आहे, तर मीनाचं 5 वर्षानंतरचं वय किती. या दोघांच्या वयाची बेरीज करा बेटा. दोघांच्या वयाची बेरीज किती आहे, 7. आणि उदाहरणामध्ये दोघांच्या वयाची बेरीज 35 दिली. 7च्या 5 पट 35, 5ची 5 पट करा आणि 2ची 5 पट करा. 5 दोन्ही 10 आणि 5 5 25. तर मीनाचं 5 वर्षानंतरचं वय, मीना नाही काय येईल बेटा, इथं वीणा येईल. वीणाचं 5 वर्षानंतरचं वय, वीणाचं आजचं वय 10 आहे, तर 5 वर्षानंतर तर म्हणलं तर काय होईल बेटा, 15. वीणाचं आजचं वय 10, तर 5 वर्षानंतर काय होईल, 15 होईल. 5 वर्षानंतर काय होईल बेटा, 15 होईल. 5 वर्षानंतर 15. पुढचं उदाहरण काय म्हणते बा. मनीष व त्याची 3 मुले यांच्या वयाची सरासरी, एक आहे बेटा मनीष, त्याची 3 मुले, लहान मुलगा, मधला मुलगा, मोठा मुलगा. आणि यांच्या वयाची सरासरी किती वर्ष आहे, 13. बेटा सरासरी काय आहे रे, 13 आहे. मग सरासरी जर 13 असेल तर बेरीज काय असणार बरं, सरासरी 13, एकूण 4 जण आहेत, 13 काय होईल, 52 होईल. 13 काय होईल, 52. सर्वात लहान मुलाचे वय 2 वर्षे आहे आणि मुलांमध्ये 2-2 वर्षाचे अंतर आहे बघा. सर्वात लहान मुलाचं वय 2 वर्षे आहे, मुलांमध्ये 2-2 वर्षाचे अंतर आहे. तर मनीषचे वय किती, 2 आणि 4 6 आणि 6 12, 3 मुलाच्या वयाची बेरीज 12, सगळ्यांची बेरीज 52. मनीषचं वय काढायचं झालं तर बेटा त्या 52 मधून 3 मुलाच्या वयाची बेरीज 12 वजा करा. 52 मधून 12 काढलं बेटा किती येते, 40 वर्ष. कोणाचं वय आहे, मनीषचं. मनीषचं वय किती वर्ष आलं बेटा, 40 वर्ष.
बा सर्वात लहान मुलाचं वय किती वर्ष आहे 2. मुलांमध्ये 2-2 वर्षाचं अंतर आहे. लहान्याचं 2 असेल तर मधल्याचं 4, मोठ्याचं 6. 2 आणि 4 6 6 12. 3 मुलाच्या वयाची बेरीज 12, चौघांची बेरीज 52. 52 मधून 3 मुलाची बेरीज 12 वजा केलं तर 40 उरलं. 40 कोणाचं वय आहे मनीषचं. 40 कोणाचं वय आहे बेटा मनीषचं वय आहे. 40 वर्षे कोणाचं वय आहे मनीषचं. पुढचं उदाहरण काय म्हणते बघा. पती पत्नी व मुलगा. एक आहे बेटा पती, दुसरे आहे पत्नी आणि तिसरं कोण आहे बेटा मुलगा. या तिघांच्या 10 वर्षापूर्वीचं सरासरी वय 25 वर्ष आहे. 10 वर्षापूर्वी सरासरी 25 असेल तर आजची सरासरी काय होईल बेटा 35 होईल आणि 35 त्रिक काय होते 105 वर्ष. बा एकूण 3 जण आहेत. 10 वर्षापूर्वीची सरासरी काय आहे 25. 10 वर्षापूर्वीची सरासरी 25 आहे तर आजची सरासरी प्लस 10 करा 35 होईल. अनिकेत बोले काय 6 आहे मुलाचं आजचं वय. पती पत्नी व मुलगा यांचं 10 वर्षापूर्वीचं सरासरी वय 25 वर्ष आहे. तर पती व पत्नी यांच्या 6 वर्षापूर्वीच्या सरासरी वय 6 वर्षापूर्वीचं सरासरी वय 37. हे 6 वर्षापूर्वीचं सरासरी वय 37. तर आजचं सरासरी काढायचं तर बेटा प्लस 6 करा. 37 आणि 6 काय होईल 43. पती व पत्नी यांचे 6 वर्षापूर्वीचे सरासरी वय 37. 6 वर्षापूर्वी सरासरी वय 37 असेल तर आजची सरासरी काय असणार 43. किती जण म्हणलं 2 जण तर 43 दोन्ही काय होईल 86 वर्ष होईल. मुलाचं वय काढायचं झालं तिघांची बेरीज 105. त्याच्यामधून बेटा 86 काढलं, 15तून 6 काढलं 9, 9 मधून 8 काढलं 1, 19 वर्ष. मुलाचं आजचं वय किती आहे बेटा 19 वर्ष आहे. मुलाचे आजचे वय किती वर्ष येईल 19 वर्ष. मुलाचं आजचं वय 19 वर्ष येईल. मुलाचं आजचं वय 19 वर्ष. चला आपण पुढच्या उदाहरणाकडे वळू. एका वर्गातील 4 मुलांचं सरासरी वय 4 वर्ष आहे. 4 मुलाचं सरासरी वय 4 वर्ष आहे तर बेरीज किती झाली 16 वर्ष. हे 4 मुलाच्या वयाची बेरीज. त्यापैकी 3 मुलाचं सरासरी वय 3 वर्ष आहे तर बेरीज काय झाली 9 वर्ष. 3 त्रिक 9 वर्ष. 4 मुलापैकी 3 मुलाचं गेलं तर उरलं काय चौथ्या मुलाचं. चौथ्या मुलाचं वय बेटा 16तून 9 काढलं तर किती येते 7 वर्ष येते. 16तून 9 काढलं तर किती येते 7 वर्ष. चौथ्या मुलाचं जे वय आहे ना बेटा 7 वर्ष येईल. चौथ्या मुलाचं वय 7 वर्ष येईल. चौथ्या मुलाचं वय 7 वर्ष. पुढचं उदाहरण काय म्हणते बघा. वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 4 पट आहे. वडील आणि मुलगा 2 जण आहेत. वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 4 पट आहे. मुलांचं जर 1 असेल तर वडिलाचं वय काय होईल 4 पट होईल. आणि 10 वर्षांनी वडिलाचं वय हे कधीचं झालं बेटा आजचं झालं. आणि 10 वर्षानंतर वडिलाचं वय मुलाच्या 2.5 पट आहे. मुलाचं जर 1 असेल तर वडिलाचं वय 2.5 पट म्हणजे 2.5 होईल. गुणोत्तर दशांश मध्ये आले. मग मुलाचं 1 न घेता 2 घेतलं. मुलाचं जर 2 घेतलं तर 2च्या 2.5 पट काय होते बेटा 5 होते. 2च्या 2.5 पट 5 होते. 2च्या 2.5 पट 5 होते. 10 वर्षानंतर मुलाचं वय जर 2 असेल तर वडिलाचं वय 2च्या 2.5 पट म्हणजे काय होते 5 होते. बघा x बरोबर बेटा हे 10 ला 10 घ्या. 1 आणि 2 मधला फरक 1, 4 आणि 5 मधला फरक 1. फरक कसा आहे 1 समान असेल तर जो फरक आहे त्यानं भाग द्या. 1 न भागलं तर काय बेटा 10 होईल. कोणाचं वय म्हणलं वडिलांचं आजचं वय. वडिलांचं आजचं वय म्हणलं तर 4 गुणिले 10. 4 गुणिले 10 किती येते बेटा 40 वर्ष येते. 4 गुणिले 10 किती येते 40 वर्ष. 4 गुणिले 10 40 वर्ष येईल. इथं जर आपण 1 जर घेतलं असतं मुलाचं तर 2.5 पट म्हणजे दशांश मध्ये आलं असतं. दशांश मध्ये येऊ नये म्हणून आपण मुलाचं वय किती घेतलं बेटा 2. तर 2च्या 2.5 पट केलं तर किती येते 5 येते. पुढचं उदाहरण काय म्हणते बघा. रझिया आणि अनघा यांचे 12 वर्षानंतरचे एकूण वय हे 12 वर्षापूर्वीच्या एकूण वयाच्या 4 पट आहे. 12 वर्षापूर्वी
आज आणि 12 वर्षानंतर. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आजचं वय दोघींचं आपण x घेऊ. आजचं वय x घेऊ. 12 वर्षापूर्वी म्हणलं मग x - 12 घ्यायचं का बेटा x - 24 घ्यायचं. रजियाचं 12 न कमी होईल, अनघाचं 12 न कमी होईल, 12 12 24 न कमी होईल. मग दोघींचं आजच्या वयाची बेरीज x वर्ष आहे तर 12 वर्षानंतर काय होईल बेटा, हे x अधिक एकाचं 12 दुसऱ्याचं 12 12 12 24 न वाढेल. मग उदाहरणामध्ये काय म्हणलं, 12 वर्षानंतरच्या वयाची बेरीज हे 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या बेरजेच्या 12 वर्षानंतरच्या वयाची बेरीज 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या बेरजेच्या किती पट म्हणलं, 4 पट. 4 पट म्हणलं म्हणून 4 न गुणा, 4 गुणिले x 4x, 4 गुणिले 24 96, x अधिक बरोबर किती आहे 24, 4x, x प्लस आहे बाजू बदललं मायनस होईल बरोबर 24, मायनस 96 बाजू बदललं प्लस 96 होईल. 4x मधून 1x काढलं तर 3x, दोघांची बेरीज केलं तर 120, 3 भागाकारा जाईल, 120 ला 3 न भागलं तर कितीचा भाग जातो बेटा 40. या दोघींच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे बेटा 40 आहे. दोघींच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे 40 वर्ष. 40 येईल 40. दोघींच्या आजच्या वयाची बेरीज किती वर्ष आहे बेटा 40 वर्ष. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबू. उद्याची वेळ लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, उद्याला सायंकाळी 7 ते 9 मध्ये, उद्याला सायंकाळी 7 ते 9 मध्ये सलग 2 तास वैवारीवरचेच उदाहरण होतील बेटा. हळूहळू आपण उदाहरणाचं जे लेवल आहे ते हळूहळू वाढवण्याचा आपण प्रयत्न करू. उद्याचं जे लेवल आहे बेटा हळूहळू आपण वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर भेटू आपण उद्याला संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये भेटू. सायंकाळी 7 वाजता. वैवारी हा जो टॉपिक आहे बेटा सर्वांसाठी मोफत आहे. उद्याला तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा. आपण भेटू उद्याला सायंकाळी 7 वाजता. इथे बेटा आपण थांबू. सर्वांना शुभरात्री. धन्यवाद.